सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळते। सोनं 1500 रुपयांनी महागले तर चांदी सुद्धा 2000 रुपयांनी महाग झाली आहे। सोन्याचा दर सध्या प्रतितोळा 77,250 रुपयांवर गेलेला आहे, तर चांदी सुद्धा प्रति किलो 92,700 रुपयांवर पोहोचली आहे। एक्साइज ड्यूटी कमी केली, कस्टम ड्यूटी कमी केली होती 9%ने, तेव्हा गोल्डचे रेट कमी झाले होते। त्याच्यामुळे डिमांड इतका वाढला आपल्या भारतामध्ये, त्याचाच हा कारण आहे की गोल्डचा रेट का कमी होऊन परत त्याच्याच रेटला येऊन गेलेला आहे। आज जर का पाहायला गेलं सर मागील 4-5 दिवसांमध्ये सर जवळपास गोल्ड आज 1400 रुपयाने वाढलेला आहे आणि चांदी 92,500 पर्यंत पोहोचलेली आहे। आजचा भाव आहे 77,200 भाव आहे आजचा सोन्याचा। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन गोसावी यांच्याकडून। सचिन, अचानक अशा पद्धतीने हा दर वाढण्यामागे नेमकं काय कारण आहे आणि अगदी दसऱ्यासारखाच सण आता अगदी काही दिवसावर येऊन ठेपलाय आणि तेव्हा सोनं खरेदी खरं तर जास्त असते, अशात हा भाव वाढलेला आहे, कमी होण्याची काही चिन्ह आहेत अशी चर्चा आहेत का? निश्चितच जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होते आहे। गणेशोत्सवानंतर ही वाढ अधिकच व्हायला आपल्याला पाहायला मिळाली। जसं आपण म्हटलं की दसरा आणि दिवाळी हे मोठे सण येत आहेत आणि यावेळी सोन्याची खरेदी ही सर्वाधिक होत असते। मात्र केंद्र सरकारने जेव्हा अर्थसंकल्प सादर केला होता त्यावेळी सोन्या चांदीवरील एक्साइज ड्यूटी कमी केली होती, त्यामुळे सोन्याचे दर बऱ्यापैकी कमी झाले होते। परंतु त्यानंतर सोन्यामध्ये प्रचंड गुंतवणूक वाढायला लागली, सोन्याची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि जागतिक बँकांमध्ये जे व्याज दर आहेत ते कमी झाल्यामुळे कुठेतरी गुंतवणूकदार जे आहेत त्यांच्या सोन्या चांदी खरेदीकडे ते वळलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी सोन्याचे दर सातत्याने वाढताना आपल्याला दिसते आहे आणि सणासुदीचे काळ आता येत आहेत। मात्र सोन्या चांदीची जी मागणी ती वारंवार वाढत असल्यामुळे दसरा दिवाळी देखील सोन्याचे दर अजून वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे। आपण आता जर बघितलं तर या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 1500 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 2000 रुपयांनी वाढ झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी अजून सणासुदीच्या काळात परत भाव वाढण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे आणि एकंदरच यामुळे ग्राहकांमध्ये देखील काही प्रमाणात नाराजी आहे, कारण एक्साइज ड्यूटी जेव्हा कमी झाली होती त्यावेळी ग्राहकांचा सोने खरेदी कल वाढला होता। मात्र कुठेतरी सातत्याने दर हे वाढत असल्यामुळे सोने खरेदी जे करतायत ते आता ग्राहकांना मध्ये नाराजी असल्यामुळे सोने खरेदीवर देखील याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी सचिन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।